वेलकम टू रुबीना चॅनल। आज मी तुम्हाला आम्ही स्कॉटलंडला गेलो होतो, तर ती ट्रिप आमची कशी झाली ते तुमच्याशी शेअर करणार आहे। आम्ही मॉर्निंगला 6 वाजता घरातून निघालो, कारण आमची ट्रेन होती सकाळी 6:45 वाजताची। तर आम्ही 3.5 तासात स्कॉटलंडला पोहोचू। स्कॉटलंडची कॅपिटल एडिनबरा आहे, तर आम्ही एडिनबराला चाललो आहोत। आम्ही 2 दिवसाची ट्रिप प्लॅन केली होती आणि आम्ही एडिनबराला 1 नाईट स्टे केला। एडिनबराला पोहोचलो आणि तिथून आधी ट्रेनने 1 तासात नॉर्थ बेरविक या स्टेशनला गेलो। नॉर्थ बेरविक या स्टेशनपासून 15 मिनिटाच्या अंतरावर टॅंटलन कॅसल आहे, तर आम्ही टॅंटलन कॅसलला गेलो होतो। स्कॉटलंडला येणार असेल तर टॅंटलन कॅसलला नक्की व्हिजिट करा, खूप छान प्लेस आहे हे। आणि इथे बऱ्याच बॉलिवूड मूवीच्या सॉन्गची शूटिंग झाली आहे, त्यामध्ये फेमस असं कुछ कुछ होता है या सॉन्गची पण इथे शूटिंग झाली आहे। आणि बऱ्याच मूवीमध्ये हे प्लेस तुम्हाला दिसलं असेल, हे लोकेशन। कॅसल छान आहे, हा बीच आहे समोर आणि बीचला लागूनच कॅसल आहे। कॅसल पाहून झाल्यानंतर आम्ही नॉर्थ बेरविक या स्टेशनला गेलो, तिथून एडिनबराची ट्रेन पकडली। एडिनबराला पोचलो। एडिनबराला पोचल्यावर बघितलं तर स्टेशनवर जास्त गर्दी नव्हती आणि ट्रेन पण खूप वेळ थांबली होती, तर तिथं थोडेसे रील आणि फोटो काढले। 7:30 वाजले होते, अंधार खूप झाला होता। त्यानंतर आम्ही इंडियन रेस्टॉरंट एक सर्च केलं। आम्हाला इंडियन रेस्टॉरंट काही लवकर मिळालं नाही। खूप सर्च केल्यानंतर एक रेस्टॉरंट भेटलं, तिथे आम्ही जेवलो आणि त्यानंतर आम्ही हॉटेलवर गेलो। नाईटला पण सिटी खूप छान दिसत होती। सेकंड डे आम्ही एडिनबरा सिटी फिरलो। आमच्या हॉटेलच्या जवळच 10 मिनिटाच्या अंतरावर एडिनबरा हे कॅसल आहे, तर आम्ही आधी एडिनबरा कॅसलला गेलो। एडिनबरा कॅसल पण खूप छान कॅसल आहे, इथलं फेमस प्लेस आहे, अट्रॅक्शन पॉईंट आहे। आम्ही सकाळी 10 वाजता एडिनबरा कॅसलला पोचलो। एडिनबरा कॅसलवरून पूर्ण सिटीचा व्ह्यू दिसत होता। तुम्ही जेव्हा एडिनबरा कॅसलला याल तेव्हा तुम्ही ऑनलाईन तिकीट काढून या, किंवा इथे पण आल्यानंतर तुम्हाला तिकीट मिळतं, पण केव्हाही ऑनलाईन तिकीट काढून आलेलं बेटर। आम्ही ऑनलाईनच तिकीट काढलं होतं। एडिनबरा कॅसल पाहून आम्ही रॉयल मिल या स्ट्रीटला आलो। स्कॉटलंडला इंग्लंडपेक्षा जास्त थंडी असते, तर तुम्ही समर डेजमध्ये या, म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या डेजमध्ये या, म्हणजे इथे थंडी कमी असते। रॉयल मिल या स्ट्रीटवरून जाताना वेगवेगळे स्ट्रक्चर आणि इथल्या गोष्टी बघून इतिहासात गेल्यासारखं वाटलं। हे खूप छान वाजवत होते। हे म्युझिक स्कॉटलंडचं फेमस आहे म्युझिक, तर इथल्या वाइब्स येत होत्या हे म्युझिक ऐकल्यानंतर। रॉयल मिलवर आम्ही 1-1.5 तास होतो। एकदम हिस्टॉरिकल सिटी आहे ही, एकदम इतिहासात गेल्यासारखंच वाटलं हे सगळं पाहून। रॉयल मिलवरून आम्ही कार्टन हिलला गेलो। कार्टन हिल हे पण एक अट्रॅक्शन पॉईंट आहे, इथलं फेमस प्लेस आहे। कार्टन हिलवर खूप साऱ्या मूवीची शूटिंग झाली आहे। शानदार या मूवीची पण इथे शूटिंग झाली आहे, तुम्ही हे लोकेशन बघून तुम्हाला लक्षात येईल। कार्टन हिल नंतर आम्ही डीन विलेजला गेलो। एडिनबराच्या जवळच हे विलेज आहे आणि खूप स्वच्छ क्लीन असं विलेज आहे। हे विलेज पाहून असं वाटलंच नाही की हे एक छोटंसं गाव आहे। डीन विलेज पाहून झाल्यानंतर आम्ही परत एडिनबरा या स्टेशनला आलो, कारण आमची संध्याकाळच्या 6 वाजताची ट्रेन होती। आम्ही 6 वाजता एडिनबरावरून इंग्लंडची ट्रेन पकडली आणि 3.5 ते 4 तासामध्ये आम्ही घरी पोचलो। रात्रीचे 10 वाजले होते आम्हाला घरी पोचायला। तर अशी आमची स्कॉटलंडची ट्रिप झाली। इथले फेमस प्लेसेस आणि अट्रॅक्शन पॉईंट मी तुम्हाला सांगितलेच आहेत आणि माझी जर्नी पण शेअर केली आहे तुमच्यासोबत। तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। असेच माझ्यासोबत कनेक्ट राहा। काळजी घ्या, टेक केअर।